मुंबई पोलिसांच्या माध्यमातून अनेक ड्रग्स प्रकरणामध्ये बड्या कारवाया ज्या त्या करण्यात आलेल्या आहेत। याची सुरुवात मुंबईमध्ये झाली ती नेस्को ड्रग्स पार्टीपासून आणि ते प्रकरण जेव्हा समोर आलं त्यामध्ये अनेक बडे मासे जे ते पोलिसांच्या गळाला आले, त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, इतर अनेक गोष्टी झाल्या। त्याचनंतर काही दिवसांनी एक व्हिडिओ समोर येतो विद्यार्थ्यांचा, आंदोलक विद्यार्थी होते, त्यांना थेट एक कॉन्स्टेबल धमकवतोय की तुमच्या खिशामध्ये 50-50 ग्रॅमची पावडरची पाकिट टाकेन आणि तुम्हाला आत टाकून देईन, अशा पद्धतीने धमकवण्यात आलं। तर आपण जर पाहिलं अशा पद्धतीने ह्या कुठेतरी विद्यार्थ्यांना धमकवलं जातंय आणि असंच काहीतरी पावडरचं प्रकरण आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये समोर आलेलं पाहायला मिळतंय। मालवणी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मालवणी परिसरामध्ये ड्रग्स विक्रेता आणि ड्रग्स रॅकेट सक्रिय असणाऱ्या विक्रेत्यांसाठी त्या ठिकाणी एक सापळा रचण्यात आला। पोलिसांच्या माध्यमातून हा सापळा मालवणी परिसरातील गेट नंबर 8 या ठिकाणी रचण्यात आला आणि त्यावेळी पोलिसांचं जे काही मोटिव्ह होतं ते ड्रग्स रॅकेट आणि हे ड्रग्सचे जे तस्कर आहेत त्यांना पकडण्यासाठी, परंतु त्या सापळ्यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबलच अडकलेला पाहायला मिळाला। नेमकं प्रकरण काय हेच आपण जाणून घेणार आहोत। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये मालवणी परिसर आहे, त्याच मालवणी परिसरामध्ये हे मालवणी पोलीस ठाणे आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक कारवाई जी ती करताना आपल्याला पाहायला मिळाली आणि ही कारवाई कुठेतरी गुप्त होती, या कारवाईची कुठेच कोणाला भणक नव्हती। यावेळी पोलिसांच्या माध्यमातून एक सापळा रचण्यात आला। त्यावेळी सापळा रचताना पोलिसांच्या माध्यमातून काय करण्यात आलं तर एक व्यक्ती त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये उभी केली, ती ड्रग्स विक्रेता म्हणून त्या ठिकाणी उभी करण्यात आली आणि त्यानंतर हे पाहण्यात आलं की त्याकडे कोण ड्रग्स घ्यायला जातंय का, त्याच्यासोबत कोण बोलतंय का, त्याकडून कोण ड्रग्सचा व्यवहार करताना आढळतंय का आणि तसंच काहीतरी प्रकरण त्या दिवशी समोर आलं। काही वेळानंतर त्या व्यक्तीकडे एक व्यक्ती जाते आणि थेट ड्रग्सची मागणी करते। ड्रग्स कोणतं तर MD, त्याला या नशेच्या विश्वामध्ये म्याव ड्रग्स म्हणून देखील ओळखलं जातं। तर या ड्रग्सची मागणी करते, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये काहीची बातचीत होते आणि 15,000 रुपयाला व्यवहार डन होतो। त्यावेळीस 4 ग्राम ड्रग्स हे MD घेऊन ही व्यक्ती जातच असते। तेवढ्यात मालवणी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून या व्यक्तीला ताब्यात घेण्यात येतं। ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव काय, तू राहतो कुठे किंवा तू नेमकं इथे कशाला आलेला हे विचारपूस करत असता हे समजून येतं की हा कुठला ड्रग्स तस्कर नाही तर हा मुंबई पोलिसांचाच एक कॉन्स्टेबल आहे। या कॉन्स्टेबलचं नाव किरण इंदुलकर असं समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा अजूनही या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतोय। हा किरण इंदुलकर कोण आहे तर हा पूर्वी मालवणी पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत होता, त्यानंतर याची बदली झाली। बदली का झाली तर याच्या अनेक तक्रारी येत होत्या, कारण की हा कामावरती जात नव्हता, जे कर्तव्य आहे त्याला तो गैरहजर असायचा आणि कोणाचीही परवानगी न घेता तो गैरहजर असायचा आणि त्याचमुळे त्याच्यावरती ही कारवाई करण्यात आली आणि त्याला पुढे म्हणजे दुसऱ्या पोलीस ठाण्यामध्ये त्याची बदली करण्यात आली। तो जोगेश्वरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या आत्ताच्या घडीला तो काम करत होता आणि तेच काम करत असताना अनेकांनी त्यावरती संशय जो तो नोंदवला होता, कारण की हा पूर्वी मालवणी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होता आणि याचे अनेक ड्रग्स तस्करांशी संबंध होते आणि या संदर्भात पोलिसांच्या माध्यमातून, वरिष्ठ पोलिसांच्या माध्यमातून या इंदुलकरला, हा जो आता या आरोपी ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी, त्याला ताकीद देखील देण्यात आली होती की तू असं करू नको, स्वतःच्या नोकरीचा प्रश्न आहे। परंतु आपण जर पाहिलं तर हा पुन्हा त्याच मार्गाला गेला आणि पुन्हा एकदा याच मालवणी परिसरामध्ये तो आढळून आला आणि पोलिसांच्याच जाळ्यामध्ये स्वतः अडकून बसला। आता पोलिसांच्या माध्यमातून हे तपासात समोर आलेलं आहे की हा नेमकं त्या ठिकाणी विक्री करायला जात होता की ड्रग्स विकत घ्यायला जात होता, कारण की त्यांनी उभे केलेली जी व्यक्ती आहे त्याच्याकडनं ड्रग्स विकत घेतले। 4 ग्रामचे ड्रग्स आहेत असं समजून आलं आणि एकूण त्यांच्यामध्ये जो व्यवहार झालेला होता तो 15,000 रुपयांचा झाला असं समोर आलेलं आहे। आणि आत्ता नेमकं पुढे या प्रकरणामध्ये या कॉन्स्टेबलचे नेमके कोणाकोणाशी संबंध आहेत का, या प्रकरणी कुठलं मोठं रॅकेट याच्या संबंधित आहे का, याचे संबंध इतर कुठल्या ड्रग्स प्रकरणामध्ये आहेत का, हे देखील आता तपासामध्ये समोर करत असताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत संपूर्ण तपास होईपर्यंत त्याला सध्या तरी पोलीस कस्टडी जी ती सुनावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मालवणी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून यापूर्वी देखील त्याला ताकीद देण्यात आली होती की तू असं करू नको। त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याला त्याचं ट्रान्सफर झालं जोगेश्वरी पोलीस ठाण्यात। त्यानंतर अशी माहिती मिळते की
एक वेळा याचं निलंबन देखील झालं, तेही ह्याच कारणामुळे. परंतु ते निलंबन देखील काही दिवसांनी मागे घेण्यात आलं आणि त्याचनंतर हा पुन्हा कामावरती रुजू झाला. त्याचनंतर अशा पद्धतीने पुन्हा हाच कॉन्स्टेबल मुंबई पोलिसांच्याच सापळ्यामध्ये, मालवणी पोलीस ठाण्याच्याच सापळ्यामध्ये अडकलेला पाहायला मिळाला. आता यावरती नेमकी पुढची कारवाई काय होते हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. हा जो कॉन्स्टेबल आहे तो एकटाच होता का, याच्यासोबत संपूर्ण टोळी होती, जो ड्रग्सचं रॅकेट असतं त्याच्याशी याचा काही संबंध आढळून येतोय का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पाहत राहा लोकमत.